ईशान्य मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा आमने सामने आलेत। मिहिर कोटे यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या सेनेने आरोप केलेला आहे आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने आलेले आहेत। निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तास उरलेले असताना हे दोन्ही पक्ष आमने सामने आलेले आहेत आणि दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती मिळते। ठाकरेंची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ संघर्ष निर्माण होत असल्याचं दिसतं आहे। मिहिर कोटेच्या यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले असा आरोप ठाकरेंच्या सेनेने केलेला आहे आणि याच मुद्द्यावरून मुंबईमध्ये संघर्ष उफाळताना दिसतो आहे। महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच 5व्या टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे। या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी प्रचाराची सांगता होईल। आज मुंबईमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही सांगता सभा पार पडतायत आणि याच पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला संघर्ष रस्त्यावर अशा प्रकारे उफाळून येताना दिसतो आहे। निकेश शार्दूल याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी। निकेश, दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहे कशा प्रकारे कार्यकर्ते भिडलेले आहेत, संघर्ष निर्माण झाला आहे, काय नेमकं घडलंय? नक्कीच अमोल, मुंबई ईशान्य लोकसभेचे उमेदवार आहेत भाजपचे मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांनी मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातनं पैसे वाटप केल्याचा आरोप जे आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला पाहायला मिळतोय। मिहिर कोटेचा यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील हे उभे आहेत आणि असं असताना भाजपकडनं वारंवार पैशांचं वाटप केलं जातं असा आरोप जो आहे तो कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यामुळे मिहिर कोटेचा यांचं जे काही मुलुंडचं ऑफिस आहे त्या कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते जे आहेत ते जमा झाले होते। जोरदार घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे। त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांमध्ये भिडलेले देखील पाहायला मिळते। काही काळ त्या ठिकाणी तणाव जे आहे ते आता पसरलेलं पाहायला मिळतं, कारण भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जे कोणी इसम पैसे वाटप करत होते त्यांना त्वरित अटक करावा, कारवाई करावी अशी मागणी जी आहे ते ठाकरेंच्या शिवसैनिकांकडनं केली जाते। त्यामुळे आता पुढचा तपास जो आहे तो पोलीस करत असताना मात्र या ठिकाणी सध्या तरी तणावाचं वातावरण झालेलं पाहायला मिळतंय। निकेश, ईशान्य मुंबई मतदारसंघ हा अत्यंत मोठा विस्तार असलेला मतदारसंघ आहे। नेमक्या कुठल्या भागामध्ये हा संघर्ष झालेला आहे आणि सध्या नेमकी काय कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे? मिहिर कोटेचा यांचं कार्यालय वॉर रूम आहे त्याच ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून पैशांचं वाटप आरोप आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केलेले जात आहे। काही लोक या ठिकाणी मतदारांना बोलून त्यांना पैसे वाटप केल्याचा आरोप जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केलेला जातोय। पोलिसांपर्यंत तशी तक्रार देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेले या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करतात। मात्र भाजपचे कार्यकर्ते म्हणजे जे मिहिर कोटेचा यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते जे आहेत सध्या तरी समोरासमोर आलेले पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। त्यामुळे सध्या तरी या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। मात्र हे खरंच पैसे वाटप केले गेलेले आहेत का ठाकरेंच्या शिवसैनिकांकडनं जे काही आरोप होत आहेत त्याच्यामध्ये किती मोठे तथ्य आहे हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे।